या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. कोकणात एक जुनी समज आहे. जंगलात कधीही कोणाचं नाव मोठ्याने घेऊ नये. कारण जंगल फक्त आवाज ऐकत नाही, ते नाव लक्षात ठेवतं. त्या रात्री मला ही समज खूप उशिरा आठवली. रस्ता संपला होता. पुढे फक्त जंगल. मागे वळलो तर तोच अंधार. गाडी थांबलेली होती. इंजिन चालू होतं, पण पाय ॲक्सेलरेटरवर ठेवूनही गाडी पुढे जात नव्हती. आर्यन समोर पाहत बसला होता. डोळे उघडे, पण तो इथे नव्हता. मी त्याचं नाव घेतलं, हळूच. आर्यन. त्या क्षणी जंगलाने श्वास घेतल्यासारखा आवाज केला. माझ्या अंगावर काटा आला. आर्यनने मान हलवली, पण माझ्याकडे पाहिलं नाही. आपण इथे आधी आलो आहोत, तो म्हणाला. त्याचा आवाज त्याचा वाटत नव्हता. तो जंगलातून येतोय असं वाटलं. मी काच खाली केली नाही, तरीही माझ्या कानात एक हळू आवाज आला. पुन्हा नाव घे. मी दचकून आजूबाजूला पाहिलं. कोणीच दिसत नव्हतं. कोण आहे? मी विचारलं. जंगल शांत राहिलं. मग फांद्यांची हलकी हालचाल. त्या हालचालीतून आवाज. तू आधीच बोलावलंस. माझ्या घशात कोरणं पडायला लागलं. मी आर्यनकडे पाहिलं. त्याच्या हातावर मातीचे ठसे आता खांद्यापर्यंत आले होते. ते ठसे सरकत नव्हते, ते पसरत होते. आर्यन, गाडीत बसून राहा, मी म्हणालो. तो हळूच हसला. तो हसू ओळखीचं नव्हता. तू माझं नाव घेतलंस, तो म्हणाला. आता ते माझ्याशी बोलतंय. माझ्या डोक्यात एकदम क्लिक झालं. ती लिफ्ट मागणारी बाई, पूल, जंगल, सगळीकडे एकच गोष्ट, नाव. मी डोळे बंद केले. श्वास रोखला. मी काही बोलावलेलं नाही. मी हळूच म्हणालो. त्या क्षणी जंगल खूप जवळ आलं. मला जाणवलं, आवाज माझ्या डोक्यातून येऊ लागले. तू थांबलास, तू पाहिलंस, तू नाव घेतलंस. मी ओरडलो नाही, कारण ओरडणं म्हणजे आमंत्रण असतं. मी फक्त आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला. तो थंड होता, जिवंत माणसासारखा नव्हता. आपण निघतोय, मी म्हणालो. मी की फिरवली. इंजिन एकदम जोरात गरजलं. गाडी पुढे सरकली. जंगल हळूहळू मागे सरकलं. पण आवाज थांबले नाहीत. आर्यन हळूच म्हणाला. समीर, जर ते माझं नाव घेत असेल तर मी परत कसा येणार? मी उत्तर दिलं नाही, कारण त्या प्रश्नाचं उत्तर मला माहीत होतं. गाडी मोकळ्या रस्त्यावर आली. लाईट्स स्थिर झाल्या. जंगल मागे पडला. मी आर्यनकडे पाहिला. तो शांत होता, खूप शांत. पण माझ्या मनात एकच विचार. तो माझ्याबरोबर आलाय की जंगलातच राहिलाय? कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.